सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लावलेल्या वडाच्या वृक्षाची महिलांकडून विधिवत पूजा. वळसंगमध्ये विविध ठिकाणी वटपौर्णिमा उत्साहात साजरी. वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त वळसंग ग्रामपंचायत हद्दीतील वळसंग स्टँड परिसर, मारुती मंदिर परिसर, गांधीनगर येथील मायक्का मंदिर परिसर तसेच गावातील इतर विविध ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत लावण्यात आलेल्या वडाच्या वृक्षाची महिलांनी पारंपरिक पद्धतीने पूजा करून वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि सांस्कृतिक वातावरणात साजरी केली. पहाटेपासूनच सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषेत हातात पूजा साहित्य घेऊन वडाच्या वृक्षाजवळ एकत्र आल्या. महिलांनी विधिवत पूजा, आरती, वटसावित्री व्रत, प्रदक्षिणा आणि वडाच्या झाडाला पवित्र दोरे गुंडाळण्याचा धार्मिक विधी पार पाडला. पतीच्या दीर्घायुष्याची, कुटुंबाच्या सुखसमृद्धीची, उत्तम आरोग्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करत महिलांनी श्रद्धेने व्रत पूर्ण केले. वळसंग स्टँड परिसरातील वडाच्या वृक्षाजवळ मोठ्या संख्येने महिलांनी सामूहिक पूजा केली. मारुती मंदिर परिसरातही धार्मिक वातावरणात महिलांनी मंगलगीताच्या गजरात वटपौर्णिमा साजरी केली. गांधीनगर येथील मायका मंदिर परिसरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. प्रत्येक ठिकाणी पारंपरिक वेशभूषा, पूजा अर्चा आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसर मंगलमय झाला होता. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या कडेला आणि विविध मोकळ्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वडाची झाडे लावण्यात आली आहेत. पर्यावरण संवर्धन, हरितग्राम संकल्पना आणि भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक वारसा जपण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचा लाभ यंदाच्या वटपौर्णिमेला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. महिलांनी याच वृक्षाची पूजा करून धार्मिक परंपरेसोबतच वृक्ष संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजाला दिला. यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि उत्साह स्पष्टपणे दिसून येत होते. एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देत भारतीय संस्कृतीतील या पवित्र परंपरेचे जतन करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. अनेक ठिकाणी महिलांनी सामूहिक छायाचित्रे काढून या उत्सवाच्या आनंदात भर घातली. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे स्वागत करत धार्मिक श्रद्धेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी स्वीकारली पाहिजे असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावात लावलेल्या वडाच्या वृक्षामुळे धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यावर्षी वळसंगमध्ये वटपौर्णिमा हा सण केवळ धार्मिक उत्सव न राहता पर्यावरणपूरक, सामाजिक ऐक्य आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा उत्सव ठरला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभाग, ग्रामस्थांचे सहकार्य आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला असून संपूर्ण गावात आनंद, भक्ती आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.